आपण असं म्हणू शकतो की 4 चित्रकार आपल्यासोबत आहेत, जे त्यांच्या ब्रशला कॅमेरा म्हणतात. आणि अर्थात चित्रकार जसा एकटा चित्र काढतो, तसं यांची चित्र ही एकट्याने होत नाहीत. प्रचंड एक मोठा क्रू असतो आणि ते एक सुंदर चित्र आपल्यासमोर निर्माण करतात. सो असे 4 सिनेमॅटोग्राफर्स आपल्यासोबत आहेत. नाही, मला याच्यातला हा मुद्दा हायलाईट करायला आवडतो की सिनेमॅटोग्राफर, कारण की हा सिनेमॅटोग्राफरचा पॉडकास्ट आहे की सिनेमॅटोग्राफर व्हायचं किंवा DOP व्हायचं, तर त्यातली फोटोग्राफी इज जस्ट वन पार्ट. आणि तुम्हाला सुरुवात करताना त्याच्यात गोडी येते, त्याच्यात सुद्धा 2 फॅक्टर्स असतात. 2 प्रकारचे लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. एक, ज्यांना कॅमेरा आवडतो, ज्यांचं थोडं टेक्निकल स्ट्रीम असते, आणि एक असं ज्यांना ॲस्थेटिक्स आवडत असतं, ते त्याच्याकडून आलेले असतात. आणि हे 2 बायफर्केशन ना तुम्हाला त्यांच्या कामामध्ये पण दिसत असतात. एक टेक्निकली ब्रिलियंट असतात आणि एक ऑलवेज ॲस्थेटिकली ब्रिलियंट असतात. आणि हे बायफर्केशन ना, हे तुम्हाला बघितल्यावर कळतं की अरे, ह्या पर्टिक्युलर DOPचं काम मला जास्त आवडतं, कारण ना याचं लायटिंग कंपोजिशन वेगळंच आहे. कदाचित तर टेक्निकली दुसरा DOP खूप पुढे असेल नॉलेजमध्ये, पण नॉट नेसेसरी ही विल अचीव द सेम इफेक्ट. You can create those visuals, yeah. कारण की तुमचा सोर्स काय आहे, तुम्ही कुठनं कसं ग्रास्प केलं. आणि सिनेमॅटोग्राफर म्हणून तुम्ही जसं तुमची जर्नी सुरू करताना, त्याच्यात तुम्हाला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन यायला लागतात, तुम्हाला 3D नॉलेज किती आहे ते पाहिजे असतं, तुम्हाला यू हॅव टू बी व्हेरी गुड लीडर, तुम्हाला तुमचे सॉफ्ट स्किल डेव्हलप करायला लागतात. आणि आधी नसतातच, सगळ्यांचं असतातच असं नाही, नंतर डेव्हलप करायला लागतात. कम्युनिकेशन स्किल्स करायला लागतात, एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन तुम्हाला पुढे जायला लागतं. सो हे तुम्हाला आधी काहीच कल्पना नसते, खरं सांगायचं. ती हळूहळू डेव्हलपमेंट असते, आणि विच इज फॅन्टॅस्टिक जर्नी. On hands आपण बऱ्याच गोष्टी जेवढे शिकतो तेवढं तुम्हाला कोणीच नाही शिकू शकत. किंवा तुमची पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट होत राहते, तुम्ही काय आहात ते तुमच्या कामातनं रिफ्लेक्ट होतच राहतं. आणि स्पॉन्टेनिटी एक अशी गोष्ट आहे ना की तुम्हाला त्याचं उत्तर ना कधी सापडणारच नाही. बरोबर. की मी हे असं का केलं, तर याचं कारण मी ज्या पद्धतीच्या गोष्टी वाचल्यात, पाहिल्यात, फिरलोय, जे काय आहे त्या एक्सप्रेशनमधूनच मी ही फ्रेम लावली आज. आणि ती म्हणूनच ही 4 जणांची वेगवेगळ्या फ्रेम्स येणार. आणि याचं कारण तुम्ही असं शोधू नाही शकणार किंवा सांगू नाही शकणार की बाबा मी हे असंच का केलंय. बरेच लव्ह स्टोरीज असतात, बट दे वेगवेगळ्या माणसांचं थिंकिंग इज डिफरंट, प्रेझेंटिंग इज डिफरंट. सो इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन हाऊ यू रिॲक्ट ऑन दॅट डे, ऑन दॅट सिच्युएशन. अँड लॉट ऑफ टाइम्स आपण काहीतरी विचार करतो, बट दी ॲक्टर्स कॅन गेट सो मेनी डिफरंट थिंग्स ऑन बोर्ड यार सडनली. देन त्यांचा परफॉर्मन्स बघून सुद्धा बरेच वेळा आपल्याला चेंजेस करावे लागतात, आणि विच वर्क्स यार, जो आपण विचार नाही करत कधी कधी. सो बरेच वेळा आपल्याला एखादा थॉट आणि एखादी आयडिया आपल्याला नसेल सुचली, पण ती कोणतरी सांगतं, इग्नाइट होते. हां यार, इट वर्क्स वंडर्स यार. आय लव्ह डिरेक्टर्स हू पुश यू हार्ड यार. हा, सेम हिअर. कारण काय, चॅलेंज पाहिजे ना. हां मग नाही रे, अच्छा नाही लग रहा तो वाय नॉट, यु नो. तो मग त्याचं तुझं काय, तू काय विचार करतोयस, मग कम ऑन, लेट्स ब्रिंग इट ऑन टेबल. राईट, राईट. सो दॅट यू नो यू नीड टू पुश युअर सेल्फ. आणि जर का डिरेक्टर तसा असेल ना, तर ते अजून मजा असते. तसं स्केलचा आपण जेव्हा विचार करतो, हिंदी, मराठी असं, तर ते फक्त पैसे आणि स्केलचा फक्त मुद्दा असतो का, त्या कॉन्सेप्ट्स आणि त्या पद्धतीने विचार करणं याचाच तुम्हाला मूळतः फरक वाटतो? हिरामंडी आम्ही शूट करत होतो, तर आता संजय सर, त्यांची विजन म्हणजे इट इज लाईक यु नो अनमॅच्ड आहे. वेन यू शूट हिंदी ॲक्शन फिल्म्स ऑर अ सिरीज, द स्केल म्हणजे आपण प्रोमोजवरूनच आपल्याला ती स्केल समजते जेव्हा आपण, आणि फिल्म बघितल्यावर तर ते कळतंच. पण इट इज ऑलवेज अ डिरेक्टर्स विजन. आणि म्हणजे दिग्दर्शकाच्या पुढे जाऊन जर का तुम्ही विचार करू शकलात, तर तुम्ही अजून त्याच्यात मजा आणू शकता. सो ते का, तर तो माणूस 24 तास फिल्मचाच विचार करत असतो. आणि मी ती स्केल कशी आणीन ऑडियन्सना, मी तिकडे जाऊन तो आनंद कसा जास्त चांगल्या प्रकारे देऊ शकेन. सी, आपल्या इथे कसं आहे, तुम्ही इमॅजिन करा, पण जेव्हा आम्ही हिरामंडीसारखी मोठी सिरीज करतो, एकतर तो सेटची हाईट होती 45-50 फीट, त्याच्यावर अख्खी शेड बनवलेली. सो देर इज नो तराफा. नॉर्मली आपण सेट्सवर तराफे असतात. केवढे आम्ही 20Ks आणि एवढाले लाईट त्या पाईप्सवर आम्ही रिक्स करायचं. तिथे ते
रिक करण्याकरता 2 क्रेन्स असतात, कारण त्या हाईटला जाऊन इट इज सो रिस्की. सो पण वेन यू सी द फायनल क्वालिटी, तो डिफरन्स तुला दिसतो. पण जेव्हा आपण मोठ्या फिल्म्सवर काम करतो ना, आणि जेव्हा आपल्याला बजेट नसतं पण आपल्याला स्केल निर्माण करायची आहे, दॅट इज द मोर चॅलेंजिंग. ते ना थोडंसं मला असं वाटतं की थोडंसं कंडिशनिंग आणि येतं, कारण की आपल्याला कुठे ना कुठेतरी माहिती असतं की आपल्याकडे एवढंच बजेट आहे, की आपल्याला एवढं मोठं मिळणारच नाही आहे. हा एक फॅक्टर असतो त्याच्यामध्ये. पण ना एक मला चित्रातनं किंवा इमेजेसमधनं गोष्ट सांगायची आहे, हे असा जर दिग्दर्शक विचार करत असेल ना, तर मग त्याप्रमाणे पावलं पडत जातात आणि त्याप्रमाणे मग ते डिझाईन व्हायला लागतं. थोडासा तो फरक कदाचित असू शकतो, कारण प्रिडॉमिनंटली आपल्याकडे थिएटरमधनं आपली परंपरा असल्यामुळे तिथून सगळं रायटिंग आलं असल्यामुळे फक्त चित्रांमधून किती गोष्ट सांगायची आहे याचा विचार नॉट नेसेसरी सगळेच जण करतात. सो ज्यांच्याकडे तो एक एक्स फॅक्टर असतो ना, की नाही रे चित्रांमधनं मला हे गेलंच पाहिजे, तिथून तो प्रवास सुरू होतो. आणि ते अनसेड गोष्टी आहेत त्या आम्हाला पण बरोबर असं सांगायला लागत नाही की हां मग याचा ॲप्टिट्यूड टुवर्ड्स इमेजेस जास्त आहे किंवा याचा म्युझिककडे जास्त आहे. ते तुम्हाला अंडरस्टँडिंग डेव्हलप होतं एक्सपिरियन्सने आणि मग तिथून ते सुरू होतं. सो मलाही असंच वाटतं की तुम्हाला जर स्केल आणायचं असेल तर छोट्या किंवा लिमिटेड इंडिपेंडंट फिल्म्समध्ये तर ते अशक्य नाही आहे. ते तुम्ही त्या व्हिजनमध्ये, तुमच्या चॉईसेसमध्ये आणि रिसोर्सेसमध्ये तुम्ही नक्कीच ते आणू शकता. पण दिग्दर्शकाच्या बरोबर काम करताना ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. नाहीतर मग कधीकधी ते असं होतं की तुम्ही काय म्हणता ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. स्केलसाठी तुम्हाला बजेट नाही लागत. बेसिकली ते लिखाणात असतं आणि तुम्हाला म्हणजे जर तुम्ही लँडस्केप शूट करताय तर त्याच्यासाठी तुम्हाला बजेट तुम्हाला जस्ट यू हॅव टू गो टू द म्हणजे तुमचं वर्किंग चांगलं असलं पाहिजे, तुम्ही लोकेशन्स चांगले चूज केले आणि जर तुम्ही त्याची प्रत्येक जी गोष्ट आहे, प्रत्येक स्क्रिप्टची एक स्वतःची एक लँग्वेज आहे, जर ती तुम्ही डिस्कवर केली त्याच्यातनं आपण स्केल क्रिएट करू शकतो. आणि ती फक्त व्हिज्युअल नाही आहे, म्हणजे ती तुम्ही मग इट्स नॉट जस्ट अबाउट द व्हिज्युअल्स, इट इज ऑल्सो अबाउट द साऊंड, द म्युझिक, नंतर त्याचं ज्या पद्धतीने आपण त्याचं प्रोडक्शन डिझाईन करतो. इवन प्रोडक्शन डिझाईनचं म्हणजे मी बऱ्याचदा सगळ्या छोट्या मोठ्या मराठी फिल्म्स केल्या आहेत, तर मला वाटतं जेव्हा छोट्या फिल्म्स करतात तर अनफॉर्च्युनेटली जो सगळ्यात दुर्लक्षित जो भाग असतो तो प्रोडक्शन डिझाईन असतो. सो त्यामुळे मग ते आपोआपच सगळीकडे मग ते कॉम्प्रोमाइज होत 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 मग आपण स्वतःला रेस्ट्रिक्शन घालतो. राईट राईट. मिलिंद? मला हे सगळे म्हणलं तसंच की पण कॉन्सेप्ट आणि विजन ऑब्व्हियसली, आणि मला एक गोष्ट छोटीशी ॲड करावीशी लागते जी हा म्हणलं तसं की बजेटिंग ऑल्सो. सो प्रायमरीली विजन ही इंडिपेंडंटली वाढू नाही शकत. सो बजेटचा किती कॉम्पोनंट या विजनकरता आपल्याला दिला पाहिजे याचं एक अंडरस्टँडिंग करावं लागतं किंवा ठरवावं लागतं आपल्याला. ती विजन म्हणून आहे, कॉन्सेप्टमध्ये आहे, पण बरेचदा त्याला तेवढं बजेट दिलं जात नाही. जसं हा म्हणला जसं की प्रोडक्शन डिझाईन करता, सो त्याला एक सर्टन बजेट हे डेडिकेट केलं तर ती विजन उतरवता येते. तर या काही गोष्टी डेफिनेटली ॲड करायला पाहिजेत. राईट राईट. मला सर पर्टिक्युलरली फुलवंतीचा आपण आत्ता स्केल आणि याबद्दल बोलतो आहे म्हणून, कारण तो जो फुलवंतीचा जो एक्सपिरियन्स होता, स्पेशली मी थिएटरमध्ये ती पाहिलेली असल्यामुळे जी स्केल त्याला अचीव झाली होती, तर तो हा हिंदीमध्ये काम केलेला एक्सपिरियन्स किंवा तुम्ही म्हणालात की दिग्दर्शकाला जसं हवं आहे ते देण्याचा प्रयत्न, तर फुलवंतीच्या पर्टिक्युलरली एक्सपिरियन्सबद्दल जिथे रिस्ट्रिक्शन्स पण असतील तुम्हाला बजेटची, त्याबद्दल काही थोडंसं. फुलवंतीचं कसं आहे, ती जी स्टोरी पण आहे, म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंचं अगदी छोटंसं पुस्तक आहे ते, पण ज्या प्रकारे तिने लिहिली ती फिल्म, त्यावेळी स्नेहलनी वाचलं, कारण तिने सगळा विचार केलेला, तिने लिहिलेलं. आणि ते बघत असताना वेन यू हॅव अ नरेशन, तेव्हा व्हिज्युअल्स यू स्टार्ट थिंकिंग, अरे हां हा सीन असा पाहिजे, हे असं पाहिजे. ती एका डान्सर आणि ती म्हणजे शी हॅज कॉन्कर्ड द एंटायर, तो अख्खा जो प्रदेश आहे तिथे तिचं नाव आहे. सो कलर्स आणि हे तर त्याच्यात होतेच, बट किती दिवस आता अशी स्केलची फिल्म केली, जर का हिंदीत असेल तर मी 150-200 दिवस मोठ्या डिरेक्टरबरोबर, बिकॉज ऑफ द म्युझिकल सॉंग्स आम्ही 5-5 दिवस 3-3 दिवस सॉंग्स करतो आहे की. नाव इथे तुझ्याकडे 23 दिवस आहेत शूट करायला. नाव 23 दिवसात टू गेट दॅट स्केल, तर स्पेंड ॲज मच टाईम ॲज यू कॅन विथ युअर प्रोडक्शन डिझाईन, विथ युअर डिरेक्टर
अँड द EP. आपला भोरचा वाडा सातबाऱ्यावर आपल्या सगळ्यांची नावं असतील एवढे शूट केलं आपण तिकडे. तरी सुद्धा मला पर्टिक्युलर कलर्स, देन आय सिट विथ कॉस्ट्युम्स, तू प्रोडक्शन डिझायनर आणि कॉस्ट्युम्स, आणि आम्ही तिघं जण कंटिन्युअस बसायचो, भेटायचो. जो काही आम्ही वर्किंग डाउनलोड स्नेहलला द्यायचं, बिकॉज इट वॉज हर फर्स्ट डिरेक्शन. आणि फर्स्ट टाइम डिरेक्टर्स बरोबर मी भरपूर काम केलं आहे, आणि दे कम विथ अ ब्युटिफुल थॉट. तर फुलवंतीला आम्ही पहिले 14 दिवसात अख्खा वाड्यात, तिथे आम्ही जवळजवळ 5 ते 6 वेगवेगळे सेटअप्स केलेले. आय हॅव शॉट द एंटायर फिल्म विथ अ टोबॅको फिल्टर. सो मी एक्सपेरिमेंट केलं, म्हटलं कम ऑन नाव, आता इट्स अ गेम, यू हॅव टेकन इट ॲज अ चॅलेंज. तर आपल्याकडून काय त्याला जास्त करता येईल. तर मी टेस्ट शूट जेव्हा केलं, सो आय शॉट विथ डिफरंट, म्हणजे तुला क्वार्टर, हाफ, 1 असे वेगवेगळे येतात. सो आय शॉट विथ ऑल डिफरंट टोबॅको फिल्टर्स, आणि मी लाईटिंगमध्ये डिफरंट जेल केले त्याला, म्हणजे सनलाईटला मी वेगळे जेल्स वापरलेले. बट ॲज अ सिनेमॅटोग्राफर यू मस्ट अंडरस्टँड द मशीन. सो जेव्हा मी प्रेप जरी करत असतो, जेव्हा मी कलर पॅलेट डिसाईड करत असतो, तेव्हा आय नो हाऊ मच आय कॅन पुश द मशीन अँड गेट द बेस्ट आउट ऑफ इट. सो हा सगळा विचार तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस असतात तो करायलाच लागतो. आणि मग आशीर्वाद बरोबर आमचा जो कलरिस्ट आहे, राईट, त्याला म्हटलं आय हॅव एक्सपेरिमेंटेड, लेट्स सी. आम्ही 3-4 लुक क्रिएट केले. त्यामुळे चॅलेंजिंग आहे तेरे को, बिकॉज यू हॅव टू डू कम्प्लीट कंट्रोल लाईटमध्ये, आणि तुझ्याकडे दिवस पण नाहीत तेवढे. बट द स्किन टोन वॉट आय गॉट इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू क्रिएट विदाउट ॲडिंग द फिल्टर ऑन कॅमेरा. And I am a person, I try to get closer image as possible in camera. आणि त्या फिल्म करताना मला गेटिंग अ करेक्ट स्किन टोन वॉज, म्हणजे तेव्हा मला वाटलं की तो चॅलेंज आहे एक. आणि तो आम्ही टेस्ट शूटमध्ये अचीव केल्यावर देन हाऊ यू प्ले विथ कलर्स. आम्ही आर्ट स्कूलचे जे बेसिक्स आम्ही जे फर्स्ट सेकंड इयरला शिकलेलो ना, वी आर इम्प्लिमेंटिंग दोज बेसिक्स डे इन डे आउट. त्याला व्हिज्युअल लँग्वेज जर का आपण क्रिएट केली तर आपण लोकांना तो एक्सपिरियन्स देऊ शकू. पण इक्वली मला आता मिलिंदची जारण आठवते, ज्यांनी वेगळ्या प्रकारे एंटायरली भोरचा वाडा वापरला. आणि पुन्हा जसं सर म्हणतात फुलवंतीच्या बाबतीत, तसं मला असं वाटतं की जारणसारखा शैलीतले अजून सिनेमे, कारण ते बॉक्स ऑफिसवरती पण सक्सेसफुल ठरले. जारणसारखा एक सस्पेन्स आणि सायकोलॉजिकल थ्रिलर इन अ वे करतानाची, आणि पुन्हा आपण इन अ वे थोडेसे रिस्ट्रिक्शनबद्दल बोलतोच, पण ती व्हिज्युअल लँग्वेज कशा प्रकारे तयार झाली की जी प्रचंड वेगळी, त्याची एक वेगळी शैली मग घेऊनच जारण आला, तर ती सगळी व्हिज्युअल लँग्वेज कशी तयार झाली? सो त्याच्यात हॉरर म्हणजे एक भूत नाही आहे त्या सिनेमात, ते मनातलं भूत आहे. बरोबर. सो बेसिकली जे आपल्याला अदरवाईज डोळ्याला दिसतं त्याच्यापेक्षा ज्याच्या मनात भूत आहे त्याला ते वेगळं दिसलं पाहिजे. नाहीतर एरवी जेव्हा आपण हॉरर फिल्मचा विचार करतो तेव्हा तिथे काहीतरी आहे ह्या बिलीफवरती आपण त्याचं डिझाईन करत असतो. इथे मुळात नाही आहे हे खरं तर माहिती असलं पाहिजे इतरांना, पण ज्याच्या मनात ते आहे त्याला मात्र ते जग काहीतरी वेगळं दिसतंय. सो मग आमच्याकडे पर्याय होता की एकतर प्रकाश आणि त्याचा कलर हा जर का बदलला त्या ठिकाणाचा, आणि ते ठिकाण हे नॉर्मली तो जो माळा असेल पोटमाळा, तो पोटमाळा अदरवाईज आपल्याला जसा दिसेल तसा त्या व्यक्तीला त्या ठिकाणी गेल्यानंतर तो वेगळा भासायला लागला तर काय घडेल त्याच्यात? तर कदाचित लाईटचा कलर वेगळा असेल, जो नॉर्मल आपल्याला लाईट माहिती आहे त्याच्यापेक्षा तो वेगळा असेल, ज्यांनी प्रेक्षक अनसेटल होतील की हा कलर तर नसला पाहिजे, ते त्या जागेचा, त्या वास्तूमधल्या सगळ्या भागाचा, पण लोकांना मात्र तो वेगळा जाणवत राहतोय जेव्हा जेव्हा जिच्या मनात भूत आहे ती व्यक्ती तिथे आहे. सो अशा पद्धतीने ते डेव्हलप होत गेलो. तो कलर्सचा वापर आणि माहिती असलेल्या जागा ह्या अनसेटल कशा करू शकतील, तर ते अनसेटलिंग नेचर त्याच्यात नेहमी ठेवण्याचा एक प्रयत्न होता त्याच्यात. राईट. सर, यालाच धरून आता पुन्हा स्त्रीबद्दल जर का बोलायचं झालं म्हणजे तर त्याच्यामध्ये ना, कारण तो एक हॉरर कॉमेडी असल्यामुळे एक जे हॉरर किंवा सस्पेन्स क्रिएट करताना जे एक ड्युरेशन आपण देतो, तर ती काय तुमच्यासाठी पण प्रोसेस होती?
हॉरर कॉमेडी हे मला सुद्धा पहिल्यांदाच आवडलेली गोष्ट होती. मला त्याच्या आधीच्या फिल्म ज्या मी हॉरर कॉमेडी बघितल्या होत्या त्या मला आवडल्या होत्या, त्या ऑफकोर्स हॉलिवूडच्या होत्या. आणि सो तसंच स्त्रीच्या वेळेस पण वाटलं की ही फिल्म मी तर अशी ऐकली किंवा बघितलेली नाही आहे भारतात. सो ते करताना जसजसे सीन जसजसं आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली, सो त्याचं ब्लॉकिंग, त्याचं टायमिंग, कास्टिंग याच्या पहिल्यापासूनच मी सगळ्याच याच्यामध्ये आम्ही इन्वॉल्व असतोच. सो तेव्हा तेव्हा ते तुम्हाला सापडत जातं. आणि मला असंच स्वतःला ओपन ठेवूनच ॲप्रोच व्हायला आवडतं की आधी मी अजिबातच काहीच मनात ठेवत नाही. व्हिज्युअल्स तुम्हाला येतच असतात आणि तुम्हाला दिसतच असते, पण खरं या मीटिंग्समधनं लोकेशन रेकी झाल्यानंतर तुमच्या मनात ते की ओके दिस इज द झोन आय एम गोइंग टू वर्क विथ, आणि मग ते कसं वापरायचं आणि त्याच्यातनंच तुम्हाला ड्राईव्ह करून मग तुम्ही तुमचे ॲस्थेटिक्स टाकून ते वेगळ्या लेवलला नेऊ शकता. सो ते टायमिंग आणि त्याचा जो सूर आहे ना त्या ओव्हरऑल लिखाणाचा, त्याच्यातनं बरोबर ते त्याच्यामध्येच ते लपलेलं असतं. ते तुम्ही जर क्रॅक केलं ना, पण याच्यासाठी असं नाही व्हायला पाहिजे की ही माझी स्टाईल आणि मी असंच शूट करणार, असं कधीच फॉलो व्हावं असं वाटत नाही मला. की तो जॉनर आहे ना, त्या जॉनरच्या सीनमध्ये तो डिरेक्टरच्या नॅरेशनमधून किंवा केलेल्या याच्यामधून तुम्हाला बरोबर तुमचा सूर बरोबर सापडतो. अमरचं तसंच होतं आणि अमरने ती लिहिली छान होती आणि त्यात राज अँड डिगेनचं पण कॉन्ट्रीब्युशन खूप होतं. सो जेव्हा तो ब्लॉक व्हायचा ना सीन, ज्या पद्धतीत ॲक्टर्ससुद्धा परफॉर्म करायचे, बिकॉज इट वॉज अ कॉमेडी, त्यामुळे मग त्यांचं असं खूप स्टेशन असं नव्हतं, त्यांना तेवढी लिबर्टी दिली होती बिकॉज ऑफ द जॉनर. सो ते बऱ्यापैकी सैलसर असं त्याची बांधणी व्हायची. बरोबर. तिथे ती लोकेशन रेकी झाल्यावर पहिल्यांदी पॅलेट समोर आली होती. मग त्याप्रमाणे सगळ्यांनी बसून मग ते ठरवलं की काय कुठल्या दिशेला जायचं आहे. सिमिलरली जसं ब्लॉक व्हायला लागले, सीन परफॉर्म व्हायला लागले, तेव्हा ते लक्षात आलं की हां हे टायमिंगवरती लोक परफॉर्म करतात किंवा हे असं आहे, याच्यात ह्या गोष्टीकडे कल जास्त होतो आहे. मग त्याप्रमाणे मग तसं कंपोजिशन किंवा तसं कॅमेरा अँगल्स चूज केले गेले. सो इट इज ऑलवेज, मलासुद्धा तसं करायला आवडतं की एक काहीतरी आधी ठरवून ॲप्रोच व्हायला मला कधीच आवडत नाही. आणि म्हणून मला रेफरन्सिंगसुद्धा जास्त केलेलं आवडत नाही कधी. कोणी आधीच जर कोणी हॉलिवूडच्या फिल्मचे रेफरन्सेस दाखवले तर मला ते एवढं आवडत नाही, कारण की अरे म्हणजे ते कुठे रिपीट करा परत. हां म्हणजे आपण गाव तर बघूया काय. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो तसंच स्त्रीमध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये ते तुम्हाला एक तो धागा किंवा तो सूर जो आहे तो तुम्हाला त्या स्क्रिप्टमध्येच असतो आणि तो तुम्हाला पकडता यायला पाहिजे. तो आपापल्या ॲस्थेटिकल चॉईसेसनी प्रत्येकजण पकडत असतो. बरोबर बरोबर. सो तो स्त्रीमध्ये सुद्धा ते सगळं ब्लॉकिंग वगैरे जेव्हा झालं तेव्हा ॲक्टर्स बरोबर करतानाच मिळाला. राईट राईट. की जे मी मगाशी म्हटलं की दशावतारची जी स्केल आपल्याला दिसते मराठीमध्ये इस्पेशली, तर ती अर्थातच स्क्रिप्ट लेवललाच तुम्हाला ती जाणवली असेल, त्याला इक्वली तितकं बजेट तुम्हाला मिळालं असेल, पण ही स्केल अचीव करताना त्याची प्रोसेस कशी होती? म्हणजे लोकेशन्स निवडताना काय पद्धतीने तुम्ही विचार करत होतात? नाही म्हटले तरी काही लिमिटेशन्स आपल्याला मराठी सिनेमा म्हणून पण येतात, पण ती तुझी सिनेमॅटोग्राफीची प्रोसेस कशी होती? दशावतार ची स्क्रिप्ट जी होती तर त्याच्यात तो ग्रँजर होता. सो आम्ही आउट ऑफ द वर्ल्ड जाऊन म्हणजे मुद्दामून त्याला ग्रँड करण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त त्याच्यामध्ये बरेच नाईट्स रात्रीचे सीन्स होते, जंगलातले सीन होते. सो मला वाटतं ते सगळेजण म्हणतात की असं काहीतरी ग्रँड एक्सपिरियन्स आहे. तो मला वाटतं की ते जे नाईट्स आहेत ना ते सगळ्यांना अपील होतात, त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम इन्फिनिटीपर्यंत दिसतं. कारण जनरली नाही तर आपण ज्या बजेट्समध्ये आपण काम करत असतो त्याच्यामधले जे सिलेक्टिव्ह लाईट्स वापरून एका सर्टन एरियाच आपण लाईटअप करून शूट करतो, त्यामुळे तो फील येत नाही त्या एक्सपान्सचा. सो तो एक मला वाटतं मेजर फॅक्टर आहे. त्याच्यामध्ये असलेले लोकेशन्स जे आहेत ते जंगल असेल, नंतर दशावताराचे परफॉर्मन्सेस होते, नंतर खाडीमध्ये शूट करायचं होतं. तर जिथे जिथे शक्य होतं ना तर आम्ही थोडासा डिफिकल्ट जो ऑप्शन होता ना तो चूज करत गेलो. म्हणजे आम्ही कुठेही म्हणजे ते सुबोधचं सुद्धा तोच नेचर आहे, म्हणजे वी टेक रिस्क. कदाचित फसलं असतं ते, पण आम्ही त्याचा तो ग्रँजर मेंटेन करण्यासाठी म्हणून फक्त ती स्केल कुठे पण
त्याला नॅरो डाऊन केलं नाही किंवा शूट करताना सुद्धा 360 आपल्याला शूट करता येईल, असं नाही की फक्त एकाच अँगलमधून आपण शूट करतो. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या. लोकेशन रेकी बऱ्यापैकी एक्सटेन्सिव्ह होती, म्हणजे आम्ही जवळजवळ मला वाटतं 4-5 वेळा आम्ही रेकीला गेलो. आणि एक महत्त्वाचं म्हणजे जंगल जे आहे ना ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याचा लुक बदलत जातो. म्हणजे आम्ही एक जूनमध्ये केलेली रेकी, पाऊस पडल्यानंतर केलेली रेकी, आणि जे आधी ऑक्टोबरमध्ये शूट होणार होतं ते आम्ही डिसेंबर-जानेवारीमध्ये शूट केलं, तर तेव्हा परत त्या जंगल वेगळं दिसत होतं. सो त्यामुळे ते परत परत जाऊन तिथे बघणं, ते लोकेशन बघणं. नंतर किती मोठं इक्विपमेंट आणलं, म्हणजे जरी मी मोठी क्रेन आणली असते तरी पण एका लाईटनी तो सगळा एक्सपान्स लाईटअप करता येण्यासारखा नव्हता. सो त्यामुळे मग कशा पद्धतीने लाईट्स प्लेस करता येतील, आणि कारण ते बऱ्यापैकी मोठमोठे सिक्वेन्सेस होते. सो त्यामुळे ते खूप जितकं प्री प्लॅन करता येईल तिथे, जिथे जिथे रॉस्ट्रम लावू शकतो तिथे रॉस्ट्रम लावणं, आणि काही ठिकाणी जिथे रॉस्ट्रम लावणं शक्य नव्हतं मग तिथे कोणत्या झाडावरती लाईट लावता येईल. तर या सगळे जे होमवर्क केलं ना, मला वाटतं त्याच्यामुळे तो एक्सपिरियन्स येतो आता दशावतार बघताना. मला आता एक प्रश्न आहे की तुम्ही आता ओव्हर आपण म्हणू की 15-20 इयर्स काम करता आहात इंडस्ट्रीमध्ये, तर आता कुठे म्हणजे जेव्हा सुरुवात केली होती तेव्हाचं इनोव्हेशन करण्याची एक आग असते, आणि मग त्याच्यावरती इव्हेंच्युअली आपला एक्सपिरियन्स येतो, आणि मग ते सगळं थोडं शांत होत होत आपल्याला एक्सपिरियन्सने काम करायला लागतो. पण कुठे असं वाटतं का की आता कदाचित कधी असं फॉर्म्युलामध्ये अडकणं होईल, की एखादा सीन लिट करताना किंवा एखाद्याकडे अप्रोच करताना आता एक्सपिरियन्स कधी ओव्हरपॉवर करून आपण पुन्हा कदाचित तेच तयार करू का काय, असं कधी मनामध्ये येतं का? आणि तसं येत असेल समजा तर त्याला कशा पद्धतीने टॅकल करतात? सो सी इफ यू डोंट चॅलेंज युअर सेल्फ एव्हरी डे, तर मग ते जसं तू म्हणतोयस तेच रिपीट व्हायची शक्यता खूप असते. सो जेव्हा तुला ॲड करता किंवा छोट्या आता शॉर्ट फॉर्मॅट फिल्म्स असतात, त्याच्यात तू काय चॅलेंजनी ते करतोयस, त्याच्यात काय तुझं एक यू हॅव टू गेट युअर ओन आयडेंटिटी इन टू समथिंग. डझंट नीड टू बी सिमिलर थिंग इन एव्हरी फिल्म. म्हणजे जेवढं आता ॲडव्हर्टायझिंगमध्ये तर डेक्स येतात एजन्सीकडूनच बरेच वेळा, की बाबा हा लुक अँड फील आहे अँड यू हॅव टू फॉलो. आता एकदा तुला सांगितलं हेच फॉलो करायचं आहे, देन हाऊ यू कॅन ब्रिंग इन युअर आयडियाज अँड थॉट्स. ॲडव्हर्टायझिंग, पूर्वीचं ॲडव्हर्टायझिंग आणि आत्ताचं, म्हणजे आम्ही आता तर प्रॉडक्ट शॉट्स जे असतात ते तर सगळे ॲनिमेटेडच असतात. आता ते प्रॉडक्ट शूट करणं हा विषयच संपला आहे अनेक वर्षापासून. पूर्वी आम्ही 2-2 दिवस प्रॉडक्ट शूट करायचो, आणि मग त्याच्याकरता जर का वॉटर एलिमेंट असेल तर मग ते हायस्पीड कॅमेराज आणा, विच यूज टू बी ऑन फिल्म. मग त्याच्याकरता वेगळं स्पेसिफिक लाईटिंग आहे. पण आता हा सगळा प्रकारच चेंज झाला आहे, आणि काय आता चॅलेंजेस वाढली आहेत. म्हणजे एव्हरी अल्टरनेट ॲड इज विथ सेलिब्रिटीज, त्यांच्या टायमिंगमध्ये सगळं बसायला लागतं. सी ॲडव्हर्टायझिंगमध्ये तुला बऱ्याच गोष्टी तू शिकतोस खूप वेगळ्या प्रकारे, कारण ते 30 सेकंदात किंवा 1 मिनटात तुला ती स्टोरी उलगडवायची आहे तिकडे. पण इथे फीचर्सला द स्केल इज डिफरंट. तुझा तिथे तो ठहराव कधी गरजेचा पण असतो, आणि कधी ती रश आणि पेससुद्धा एवढी लागते, त्या सीन्सची डिमांड असते. त्यामुळे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, पण त्याला अनुसरून तू कसं व्हिज्युअल लँग्वेज क्रिएट करशील, त्याची मजा असते. खूप स्पॉन्टेनियस. सॉरी, मला एक गोष्ट ॲड करायची होती, म्हणजे जो प्रश्न होता की प्युअरली ॲज अ सिनेमॅटोग्राफर सुद्धा मला वाटतं की आता जसं मी कोणाला एक लॉंग टर्म कोणाला असिस्ट केलं नाही. करेक्ट. मी FTIच्या नंतर मी बऱ्याचशा डॉक्युमेंटरीज शूट केल्या. सो ते करता मी माझी एक लँग्वेज शोधत होतो, आणि मला नॅचरलिस्टिक लाईटिंग, म्हणजे लाईटिंग केली आहे हे दिसू नये अशा पद्धतीने मी लाईटिंग करण्याचा प्रयत्न करतो. आता ऑब्व्हियसली कोणतेही क्राफ्ट आहे ना, तर त्याच्यात मास्टरी येण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ द्यायला लागतो. इट इज सिनेमॅटोग्राफी इज अ प्रॅक्टिकल आर्ट. तुम्ही त्या गोष्टी करता त्याच्यानंतरच हळूहळू तुम्हाला त्याच्यावरती कंट्रोल यायला लागतो. सो मी कॉन्शियसली ज्या फिल्म्स केल्या, म्हणजे जसं मी आता नागरिक केला होता, तर नागरिकमध्ये
जी थ्रेड होता दॅट वॉज त्या जर्नलिस्टची जर्नी होती आणि ती मोस्टली इंटरनल जर्नी होती. सो त्यामध्ये क्लोजअप्स होते भरपूर, त्याच्यामध्ये बरंचसं जे शूट होतं ते इंटिरियर होतं. सो त्याच्यामध्ये मी कॉन्शियसली ठरवलं की आता त्याच्यामध्ये नाईट इंटिरियर आहे तर मी कुठलीही प्रॅक्टिकल लाईट वापरणार नाही. जेव्हा की आम्ही FTIमध्ये कुठेही ना एकदा नाईट आलं की लॅम्प हे दीज आर द सपोर्ट्स. राईट. सो मी ते नाही वापरलं, कुठेही नाही वापरलं. सो त्याच्यामुळे मग त्याचा एक वेगळा लुक आला. तुम्हाला माहीत नसतं की वेदर इट विल वर्क ऑर नॉट वर्क, पण दॅट इज व्हॉट यू डू. किंवा मग चिवटी नावाची एक फिल्म मी केलेली, त्याच्यामध्ये जी गोष्ट होती ती अख्ख्या गावाची गोष्ट होती. म्हणजे त्याच्यामध्ये ती ज्या पद्धतीने लिहिली होती ना, तर त्याच्यामध्ये जवळजवळ एक 15-20 कॅरेक्टर्स होते, ते सतत एकामेकाशी बोलत आहेत. सो त्याचा जो फ्लो आहे तो त्या फ्लोमध्ये मग ते मास्टर आणि क्लोज जात नव्हते. सो इनफॅक्ट म्हणजे त्या अख्खी फिल्म ती सगळी वाईड अँगलवरती शूट केली, मोस्टली सिंगल शॉट त्याच्यामध्ये सिक्वेन्सेस आहेत. आणि मग एकदम एका क्रिटिकल मोमेंटला, कारण त्याच्यामध्ये एक असा सेक्शन होता जिथे इट इज अबाउट म्हणजे जे साखर कारखान्यासाठी ऊस तोडीसाठी जे कामगार जातात तर त्यांच्यावरची ती गोष्ट होती. बरोबर. सो ती अख्ख्या समूहाची गोष्ट होती. सो त्याच्यामध्ये एक क्रिटिकल एक स्टेज होती ज्यामध्ये यामुळे जे बरेचसे अबॉर्शन्स होतात, बरेच त्या केसेस जास्त होतात, तर ते दाखवण्यासाठी म्हणजे एकदम फिल्मच्या एंडला त्या पूर्ण समूहातल्या सगळ्या बायका त्या एका सेटअपमध्ये एका ट्रॅकमध्ये ते आहे. सो तिथे फॉर द फर्स्ट टाइम वी यूज द क्लोज 50 mm 85 mm आणि सडनली जेव्हा तुम्हाला तो पूर्ण स्केप जो तुमच्या फिल्मचा स्केप होता त्याच्यापासून एक वेगळा शॉट जेव्हा येतो तेव्हा सडनली इट लुक्स डिफरंट. किंवा मी आता एक स्वाहा नावाची एक फिल्म केली आहे, म्हणजे एकदम छोट्या बजेटची कॅनन C100 आणि C300 आणि कॅननच्या लेन्सेस याच्यावरती एक फिल्म शूट केली. बरोबर. तर ती आम्ही केली बिहारला, त्याची भाषा मगही भाषा आहे. सो त्याच्यामध्ये मग असं बिकॉज आधीच सगळं रेस्ट्रिक्टेड हे होतं, खूप एखाद दुसरी लाईट होती, म्हणजे अशा लाईट्स होत्या की जनरेटरसुद्धा तिथे अवेलेबल नव्हता. एकदा मी मोठी लाईट लावली तर जनरेटर बंद पडला. म्हणजे मग सो अशा सिच्युएशनमध्ये मग तुम्ही तुमची एक वेगळी लँग्वेज तुम्ही तयार करता. बरोबर. सो मग त्याच्यामध्ये मग स्किनचे टेक्स्चर, लाईट आणि शॅडोचा प्ले, आणि मग कारण तुमच्याकडे तसं इक्विपमेंट नाही आहे, मग तुम्ही फक्त लेन्सिंगनी वेगवेगळ्या कॅमेरा अँगलने तुम्ही काहीतरी क्रिएट करण्याचा प्रयत्न करता आणि समटाईम्स इट वर्क्स. आणि मला वाटतं जेव्हा तुम्ही एकदम असं पुश टू द कॉर्नर असता, जेव्हा तुमच्याकडे काही नसतं, तेव्हा कदाचित तुम्ही काहीतरी नवीन डिस्कवर करता तुम्ही. आणि मग हे जे सगळे एक्सपिरियन्सेस असतात म्हणजे वेगवेगळे असतात, तर ते मग सडनली म्हणजे माझ्यासाठी मग दशावतार वॉज वन फिल्म जिथे मग मला ते सगळे जे एक्सपिरियन्सेस आहेत ते सगळे त्याच्यात वापरता आले. आणि प्युअरली ॲज सिनेमॅटोग्राफर्ससुद्धा मला असं वाटतं की म्हणजे माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचं आहे, त्यानंतर मग मी वेगवेगळ्या गोष्टी करत गेलो, म्हणजे बिसाइड्स फिल्म मेकिंग जे बाकीचे जे आपले अनुभव असतात, तर ते सगळे मला वाटतं ना कुठेतरी येऊन ते तुम्हाला ही एक अशी फील्ड आहे की तिथे ते आपोआप युटिलाइज होतात. बरोबर. किंवा म्हणजे आता मला पोहण्याची आवड आहे, सो त्यामुळे मला एक नॅचरल भीती नाही आहे पाण्याची. सो तो जो फॅक्टर होता तो आम्ही जेव्हा दशावतारमधले जे बोटमधले जे सिक्वेन्सेस आहेत ते आम्ही इट वॉज अ कॉन्शियस डिसिजन टू शूट इट खाडीमध्ये शूट केलं. म्हणजे ते आम्ही एकदम सेफ एन्व्हायरमेंटमध्ये स्विमिंग पूलमध्ये शूट केलं असतं तर त्याचा लुक वेगळा आला असता, त्याचा इम्पॅक्ट वेगळा आला असता. हेच की ॲड्रेनालाईन रश असतो तो एक प्रकारचा, की तुम्हाला अशा सिच्युएशन्स येतात किती प्लॅन केलं असतं तरी की तुमचं थॉट प्रोसेस इतकी फास्ट जाते आणि इतक्या वेगवेगळ्या डिसिजन्सला जाते आणि ती फार एन्जॉय करणारी गोष्ट असते. इट हॅज गॉट नथिंग टू डू विथ बजेट ऑर क्रिएटिव्हिटी एनिथिंग. तुम्हाला त्यावेळेस त्या सिच्युएशनला अशा काही गोष्टी करायला लागतात ना की त्यावेळेस तुमचा कस लागतो. आणि म्हणजे ह्याचा एक्सपिरियन्स आहे डॉक्युमेंटरीचा, तिथे तर काहीच नसतं रे, यू लेफ्ट विथ नथिंग. पण तरी सुद्धा दॅट ड्राईव्ह टू डू समथिंग विच इज मोर चॅलेंजिंग आय फील. एक मला फक्त एक ॲड करायचं याच्यामध्ये की एसेन्शियली ना आमच्यावरती नेहमी एक प्रेशर असतं, म्हणजे वी आर ऑन द सेट अँड एव्हरीबडी इज लुकिंग ॲट अस अँड वी हॅव टू कमांड. वी आर व्हेरी मच रिस्पॉन्सिबल की आमच्या ज्या वागणुकीवरती पूर्ण
सेटचा माहोल, आम्ही कशा पद्धतीने लोकांशी वागतो याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात. सेकंडली वी आर एव्हरीथिंग दॅट वी आणि प्लस दररोज काही ना काहीतरी आपण घडतच असतं आजूबाजूला. बऱ्याच काही गुफअप्स झाले, काही झालं तरी आमची जबाबदारी असते की ती फ्रेमच्या आतमध्ये काही यायला नाही पाहिजे. सो हे मला वाटतं विथ एक्सपिरियन्स मला वाटतं आपण शिकत जातो. बरोबर बरोबर. तू मराठीतल्या अर्बन फिल्म्स बऱ्याच शूट केलेल्या आहेत. मुरांबा 1, 2, 3, 4 आपण म्हणू किंवा दोघी असेल. सो अशा अर्बन फिल्म्स आपण म्हणूया, रेस्टॉरंट पण सचिनची. तर त्यावेळेला तो जो एक फॉर्म्युलामध्ये अडकणं होऊ शकतं कदाचित एक अर्बन सेटअप मिळाल्यावरती. तर ते ब्रेक करायला तुझा विचार असतो? होतं जसं की बरेचदा काही गोष्टी आपणच करत असतो आणि आपण म्हणतो की हे आपण केलेलं आहे, सो हे परत करायचं आहे का. त्या ठिकाणी मला वाटतं इंटरॅक्शन विथ द डिरेक्टर आणि त्याची खरोखर गरज आहे का. मग ते आपण इतक्या वेळा बघितले, त्याला दुसऱ्या बाजूने बघता येईल का. सो मागच्या वेळेला आपण जे विजनबद्दल बोलत होतो की डिरेक्टर्स विजन, सो त्यावेळेला बरेचदा मग त्याच्या विजनमध्ये ती रिपिटेटिव्ह आलेली गोष्ट ही आयडेंटिफाय करणं आणि ती जाणीवपूर्वक ती दूर करून त्याला काय पद्धतीने वेगळ्या बाजूनी बघता येईल तर ते शोधत राहणं किंवा ते सजेस्ट करत राहणं हे काम होतं ना. बरोबर. सो ते करावंच लागतं. आणि मला असं वाटतं की त्याच्यात परत तो आपण मगाशी बोलताना आपल्याकडे विषय निघाला होता की रेफरन्सिंग काय असतं. सो ते टाईपकास्टिंग, रेफरन्सिंगमुळे होणारं टाईपकास्टिंग तोडण्याकरता तुम्हाला वेगळे एफर्ट घ्यावेच लागतात. पण मग ते बरेचदा तुमच्या स्क्रिप्टमध्ये काहीतरी तुम्हाला सापडतं, लोकेशनमध्ये तुम्हाला सापडतं. मगाशी महेश म्हणलं असं की ॲक्टर्स बरेचदा काहीतरी घेऊन येतात, सो त्यातनं ते ब्रेक होऊ शकेल का. सो वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला मग ते एक पूरक गोष्ट देत राहतात की ज्याने ते रिपिटेशन मोडता येण्याची शक्यता तयार होऊ शकते. बरोबर. पण ते येऊ शकतं, रिपिटेशन येऊ शकतं. राईट. मला एक आता पुन्हा आपण म्हणजे देवेंद्रच्या मुद्द्याला धरून मला तुम्हाला विचारायचं आहे, आपण काही बॉर्न लीडर नसतो. म्हणजे हळूहळू डेव्हलपमेंटमध्ये कुठेतरी आपल्याला लक्षात येतं की कदाचित लीडर क्वालिटी आपल्यामध्ये आहे. पण स्पेशली सिनेमॅटोग्राफर्सना लीडर व्हावंच लागतं. ते सेटवरती लीडर असतात, त्यांची कमांड तशी असते. एक 30-40 जणं किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त जणांकडनं काम करून घ्यायचं असतं. तर तुमच्या बाबतीमध्ये कधी ते तुम्हाला हे आलं की हा नाही, मला हे आता मी लीडर म्हणून ते करू शकतोय? माझ्या बाबतीत म्हणजे मी आर्ट स्कूल तेव्हाच डिसाईड केलं की सिनेमॅटोग्राफी करायची आहे. आणि क्रेस कम्युनिकेशनमध्ये पहिला जॉब मी घेतला, कारण कोणीच फॅमिलीतलं कोणी ओळखीचं आहे की बाबा जा असं पण प्रकार नाही रे. ॲटलिस्ट FTIमधून वगैरे केल्यामुळे यू हॅव बीन पार्ट ऑफ लर्निंग प्रोसेसमध्येच कॅमेराज हे ते. करेक्ट. सो फोटोग्राफी केलेली आणि मग प्रोडक्शन ट्रेनी म्हणून होतो तिकडे. सो आय वर्क विथ लॉट ऑफ डिफरंट DPs ॲज अ प्रोडक्शन ट्रेन. सो तेव्हा राजा सय्यद म्हणून त्यांनी बऱ्याच ॲड केलेल्या श्यामरामण्णाकरता. ही इज अ FTI पासवर्ड, अमेझिंग टेक्निशियन. तर त्यांना मी माझा पोर्टफोलिओ दाखवला. त्यामुळे तू FTI जा ना. म्हटलं राजा यार, आफ्टर 10th I have spent 7 years. म्हटलं अभी फिर से 12th साइंस एंड आई हैव नो पेशेंस. तू किसी DP को असिस्ट कर तू. तर मी त्याला म्हटलं कॅन आय वर्क विथ यू. आय कांट पे यू बिकॉज आय हॅव अ टीम, बट कभी शूट रहेगा तो आ जा ना. तू काम करायला लागलंस म्हणजे काय, यू आर नॉट गोन गो ऑपरेट द कॅमेरा. तेव्हा तर आम्ही फिल्म कॅमेरावरच काम करायचो. बरोबर. तर तेव्हा मॉनिटरवर त्याच्याबरोबर बाजूला बसून नाव देर आर 50 लाईट्स, बेबीज आहेत, मल्टीज आहेत, 5K आहेत, अगदी बेसिक लाईट्स तेव्हा वापरायचे. सो त्याच्याबरोबर काम करताना की तो सांगायचा बसर राजाबरोबर होता, तर ही इज वर्किंग विथ मी ॲज अ टीम. आम्ही 31 वर्ष एकत्र काम करतो आहे. सो तो अरे जा नेट डाल के आओ बेबी में. तर तो मॉनिटरवर बघून तर त्या बेबी कुठला बेबी असेल तो, मग तो स्पॉट करून धावत जा आणि ते नेट टाकून यायचं. किंवा अरे वो उधर एक ते आता मागे फ्रेममध्ये एक प्लांटर आहे ना, तिथे एक सनलाईटसारखं एक स्पॉट क्रिएट कर. मग बाकीचे बिझी असायचे, मग आपण पटकन धावत जाऊन ते 2-3 महिन्यांनी मी पहिला लाईट लावलेला एक स्पॉट. पण ती ॲड जेव्हा TV वर यायची ना, तेव्हा ते मला झाडच दिसायचं. मला बाकीचं काही दिसायचं नाही. तो लाईट लावला अरे आपण. सो ती ना देन आय वॉज जस्ट रनिंग अराउंड ऑल माय लाईफ. पहिले 4-5 वर्ष धावपळ. म्हणजे आम्ही राजस्थानमध्ये
सर्फ इझी वॉशची ॲड करत होतो आणि डिरेक्टर 30-40 टेक्स घ्यायचे. तर जूनमध्ये 50 डिग्रीच्या वर टेम्परेचर अँड यू आर शूटिंग देअर. तर आता काय ॲज अ 3rd-4th असिस्टंट यू आर कटिंग द सनफ्लेअर. करेक्ट. आता एवढे सी स्टँड यायचे तेव्हा आम्ही उभे राहायचो. एजन्सीवाले स्किमर पकडून आहेत तिकडे कारण एवढा वारा बिरा येतोय. बरोबर. सो एका टेक नंतर 30वा का 37वा टेक ना आय फेंटेड. आणि त्या दिवशी असे बरेच जण पडत होते टपाटप तिकडे. पण हे जे सगळे एक्सपिरियन्सेस आहेत ना, दॅट इज हाऊ तुम्हाला स्ट्रॉंग बनवत असतं ॲक्च्युली इन लाईफ. मी स्टील फोटोग्राफी आधी करायचो, त्यामुळे पुण्यातनं सुरुवात केली होती. आणि त्याच्यानंतर सिनेमॅटोग्राफी करायला मी मुंबईत गेलो होतो. सो अशोक मेहता म्हणून एक खूप लिजेंडरी सिनेमॅटोग्राफर आहे, त्यांच्याकडे मी इंटर्न म्हणून लागलो. आणि काहीच माहिती नव्हतं की काय एवढी लोकं आणि कसं हँडल करायचं. बरं त्यावेळेस आम्हाला म्हणजे कोणालाच कॅमेऱ्यातनं बघू पण द्यायचं नाही. कधीतरी बघायला मिळायचं की फ्रेम, आणि ते ग्राउंड ग्लासवर एक इमेज असायची, दॅट्स इट. पण तिकडे काम करताना मला लायटिंग खूप आवडायचं, कारण माझी चित्रकला चांगली होती. मग मी स्टील फोटोग्राफीमध्ये आलो आणि मग मी इव्हेंच्युअली सिनेमॅटोग्राफर झालो. सो लायटिंग वॉज ऑलवेज फॅसिनेटिंग थिंग फॉर मी. करेक्ट. सो मी लायटिंग करताना त्यांच्याकडे इंटर्न सगळेच आम्ही जे होतो ना, ते म्हणजे रॉस्टम लावण्यापासून त्याच्यावरती लाईट नेऊन ऑन करायचा इतपत आम्ही काम केलेलं आहे. ट्रॉली स्वतः त्या बॅलन्स करा, सेटअप करा, त्याच्यावरती चिप्स लावा आणि ते करा. आणि त्याच्यातनं भरपूर शिकायला मिळालं होतं की ओव्हरऑल काय हाऊ टू फंक्शन, आणि प्रत्येक गोष्टची बारकाईने आपोआप ते ट्रेनिंग होऊन गेलं. आणि पण याच्यातनं एकच मजेदार किस्सा असा आहे की जेव्हा मी पहिली शॉर्ट फिल्म करत होतो, सचिन कुंडलकर बरोबर होतो आणि सुमित्रा भावे त्यांच्याकडे सचिन असिस्टंट होता. या. सो त्यांना सगळे मावशी म्हणतात. सो मावशींनी त्याला 2 कॅन्स दिले होते 16 mm. आणि त्यावेळेस कॅन्स आणि हे सगळं वेगळं त्याला ते व्हॅल्यू. आणि आउट ऑफ द बॉक्स म्हणून आम्ही ती फिल्म केली. तर त्यावेळेस मला आठवतंय त्याचे 2 कॅन्स होते, ते सुद्धा हँडल करायला समीर विद्वंस त्यावेळेस पहिल्यांदा आलो. सगळी पुण्यातली मुलंच होती. बरोबर. आणि त्याच्यामध्ये ना पहिला जेव्हा शॉट झाला 16 mm कॅमेरा वगैरे लावला आणि पहिला शॉट सचिन म्हणलं ॲक्शन, आणि मी ऑन केला आणि मी पटकन बंद केला. कारण त्यावेळेस मला कळलं की शटर दिसतं तुम्हाला पॉइंटरमध्ये, कारण त्याच्या आधी तुम्ही ऑन केलेला कॅमेरा कधी बघायचा चान्स नाही, आणि स्टॉक रन होतं ना. नोबडी इज गोइंग टू गिव्ह यू दॅट लक्झरी की हा बघ आणि आपण रोल करून बघू. सो बंद केला, कारण की व्ह्यू पॉइंटरवरून थर असं फ्लिकर होताना दिसतं आणि ते बघत ऑपरेट करायचं असतं. हे एक वेगळाच अनुभव होता. सो अशी ती धमाल होती त्यावेळेस, जी आता ते खूप जुनं असं वाटायला लागतं बघितल्यावर. ओव्हरऑल या सगळ्या किस्स्यांचा अर्थ असा आहे ना की एकतर गेलेला वेळ, टेक्नॉलॉजी जशी बदलत जाते तसं आपलं जगणं बदलत जातं, आणि पूर्वीच्या गोष्टी ज्या आता तुम्ही आठवणीत असतात किंवा त्याप्रमाणे आता त्याची व्हॅल्यू सुद्धा कमी झालेली असते, आणि इतकं ॲबंडन्समध्ये असतं की दॅट अफेक्ट्स युअर वर्किंग स्टाईल ऑल्सो. म्हणजे पूर्वी एवढं अगदी शॉर्ट फिल्म असू देत किंवा ॲड फिल्म असू देत तरी एक प्रिसिजन असायचं किंवा डिसिप्लिन असायचं सेटवर. आता विथ डिजिटल म्हणजे तुम्ही किती पण काही पण कसंही शूट करू शकता, त्यामुळे मग ते तसंच होतं. मग बऱ्याचदा ते खूप जास्त वेळ शूट होत राहते एखादी गोष्ट. ते कधी म्हणजे त्याचे प्लस पॉईंट जसे आहेत तसे हे मायनस पॉईंटमध्ये पण जातात. पण ह्याचं एक म्हणजे आय एम जस्ट मेकिंग इट शॉर्ट. पण वेन आय शूट अँड डिरेक्ट, जसं हा म्हणाला की यू ऑलवेज प्लेइंग विथ युअर माइंड, वन ॲज अ डिरेक्टर, वन ॲज अ DP. की मग तेव्हा असं असतं की वन्स यू गेट युअर अ बेस्ट अँगल और अ बेस्ट शॉट, कधी कधी असं वाटतं एक वाईड पण पाहिजे, बट देन यू हॅव टू कंट्रोल युअर सेल्फ. बरोबर. की बाबा दिस इज वॉट इज गोन वर्क मोर. तर बरेच वेळा देन तुला ना यू हॅव टू होल्ड ऑन टू युअर हॉर्सेस की बाबा ठीक आहे पण हे डिजिटल झाल्यामुळे ना सगळ्या अँगलमधून सगळं छापा आणि मग बाद में देखेंगे, ते खूप आता वाढलं. खूप जास्त झालं. पूर्वी तो एक प्रिसिजन होती ना की तेवढाच फिल्म स्टॉक आहे, तेवढेच अँगल्स. आणि पण मी तुला एक सांगतो, मी आत्ता संजयजींबरोबर हिरामंडीचं 2 सॉंग्स शूट केली. अराउंड 35% मी शूट केलं हिरामंडीचं. ते अजूनही त्या स्टाईलमध्ये काम करतात.
म्हणजे सकलबन तू गाणं बघशील तर जेवढे शॉट्स घेतलेत तेवढेच आहेत गाणं. बरोबर. देर इज नॉट एक्स्ट्रा की चलो वाईड विले, मिड विले, क्लोज विले. सो देर आर सम डिरेक्टर्स हू स्टील थिंक अँड वर्क लाईक दॅट अँड त्यामुळे ते काम वेगळं दिसतं आणि दॅट इज अमेझिंग. याला मला एक गोष्ट सांगायची होती की जसं महेशने सांगितलं राजा सय्यद बद्दल, तर मला वाटतं की आपण जेव्हा सुरुवात करतो ना तर तेव्हा आपण कोणाला असिस्ट करतो. म्हणजे मी FTA जाण्याआधी ॲज अन इंटर्न मी एक समय नावाची फिल्म होते, तर त्याच्यात मला एक थोड्या दिवसांसाठी मला ॲज इंटर्न त्याचा क्लायमॅक्स शूट होत होता वसईला, बरोबर. आणि तिथे KU मोहनन होते. सो तो माझा पहिला शूटिंगचा अनुभव होता. KU मोहननची जी ते ज्या पद्धतीने स्वतःला सेटवरती कंडक्ट करतात, एकदम ग्रेसफुली विथ डिग्निटी, आणि ॲट द सेम टाईम खूप सुंदर काम करत आहेत. सो मला वाटतं त्याचं जे इम्प्रेशन आहे ते माझ्यावरती बऱ्याच म्हणजे अजूनही आहे. सो दॅट आय फील इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंडली, कारण तुम्ही एका फिल्मच्या सेटवरती जवळजवळ 30 दिवस 40 दिवस कधी त्याच्याहून जास्त वेळ तुम्ही घालवता, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इतरांकडून काम करून घ्यायचं असतं. सो जर असं झालं, म्हणजे इफ यू कॅन त्यांचं पहिलं तर बऱ्याचदा तुम्ही अशा लोकांबरोबर काम करत असता जे तुम्हाला ओळखत नसतात, त्यामुळे ते तुम्हाला सतत जज करत असतात. पहिल्या 1-2 दिवसामध्ये म्हणजे ना ते ओव्हरऑल ते युनिटला कळायला लागतं की ह्याला काही येतंय की जमतंय की नाही, आणि त्याच्यावरती तुम्हाला मिळणारा रिस्पेक्ट डिपेंड करतो. त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही जास्त काही मोठं काही काम केलं नसेल तर ते जास्त यू आर ऑन टेस्ट, एव्हरीबडी इज लुकिंग ॲट यू. पण जर ते आपलं काम चांगलं झालं, जर त्यांचा रिस्पेक्ट मिळाला, आणि त्याच्यात सुद्धा जर त्यांना तुम्ही आवडायला लागलात, की त्याच्यानंतरचा जो पूर्ण प्रोसेस आहे ना तो खूप मजेदार असतो. बरोबर. म्हणजे मग आता जसं दशावतारमध्ये माझी लाइटिंग टीम होती. सो एकदा ते इन्व्हॉल्व्ह झाले तुमच्यामध्ये, मग ते तुमच्यासाठी काही करायला तयार असतात. म्हणजे मग ते रात्री झाडावरती चढतात, म्हणजे तिकडचे गावकरी म्हणत असतील रात्री झाडावर चढू नका, तरी पण ते नाही सर आपने बोला हम करे. हे जेव्हा होतं ना तेव्हा मग दॅट इज ॲक्च्युली मला वाटतं जो फिल्म मेकिंगचा जो म्हणजे ॲज अ सिनेमॅटोग्राफर जो सगळ्यात एन्जॉयबल ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यातला तो एक आहे. पण एकच फक्त याचं मी एंड करतो की सगळ्यांचा एक्सपिरियन्स असेल सेम, की तुम्हाला तुमचं कामच बाकीच्या गोष्टी घेऊन येतं. यु नो की आज हा आणि मी किंवा यांनी आम्ही PR करून चलो, मी तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही बरोबर काम दाखवा आणि तुम्हाला त्याप्रमाणे हे मिळणार आहे. कारण यू हॅव टू प्रूव्ह एव्हरी डे, आणि दॅट इज द बेस्ट थिंग बिकॉज दोज चॅलेंजेस आर सो अमेझिंग. मला याच्यावर एक आठवलं फक्त, शिरीष देसाई जे DOPs आहे, तर मी चकवा नावाची फिल्म केली, जी माझी पहिली फिल्म होती. बरोबर. हो, तू होतास असिस्ट, ती माझी पहिली फिल्म होती. तर तेव्हा त्यांचा एक लास्ट इंटर्न जो होता तो लाईटच ऑपरेट करायचा फक्त, आणि त्याला ते HMI पासनं हे हलवायला लावायचे. तर मी एकदा त्यांना विचारलं की म्हटलं त्याला का तुम्ही हलवायला लावताय, कारण ते इतके हेवी आहेत HMIचे प्रचंड हेवी. तर ते मला म्हणाले होते की तो जेव्हा सिनेमॅटोग्राफर होईल आणि जेव्हा त्याला सांगायची वेळ येईल तर त्यांनी ते प्रिसाईज सांगावं, कारण त्याला हे माहिती पाहिजे की मी इकडचा लाईट इकडे हलवायचा असेल मला, तर त्या माणसाला किती कष्ट पडणार आहेत हे त्याला माहिती असलं पाहिजे. त्यामुळे ते म्हणाले की मी आत्ता हे त्याला उचलायला लावतोय. सो आता पुन्हा पुढच्या मुद्द्यावरती ऑलमोस्ट आपण आता शेवटाकडे येतोय. पण मला मिलिंद स्पेशली, कारण तू मोबाईलवरती पण पॉंडिचेरी केलेला आहेस, तर व्ह्युअरशिप जी आता बदलते ना, आपण असं म्हणू की आधी थिएटरमध्ये जाऊन लोक सिनेमा बघायची, मग TV आला, आणि आता कट्टू मोबाईल म्हणजे इथेच येतो. तर एकतर मोबाईलवरती आता फिल्म मेकिंग पण तू करतो आहेस, म्हणजे केली आहेस पॉंडिचेरी, आणि प्लस आपल्याकडे पण आपल्याला माहिती आहे की आता मराठी सिनेमा हा त्याचं जर का आमच्या मागच्या पॉडकास्टमध्ये पण हा चर्चेचा विषय होता की मराठी सिनेमाचं डिस्ट्रीब्युशन आपण जर का बघितलं महाराष्ट्रामध्ये, तर तेवढी मल्टिप्लेक्स म्हणा किंवा सिंगल स्क्रीन थिएटर्स ही अवेलेबलच नाही आहे. तर आपल्याला हे कुठेतरी माहीत असतं की सबकॉन्शियसली सिनेमा जो आपण तयार केलेला आहे तो इव्हेंच्युअली जास्त करून हा मोबाईलवरती बघितला जाणार आहे. तर त्याबद्दल म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच पण सुरुवात मिलिंदपासून. ह्याच्यामध्ये एक गोष्ट फक्त होती की पॉंडिचेरी जरी मोबाईलवरती शूट झाला असला तरी तो प्रोजेक्ट होणार या आयडियानेच तो केला होता. त्याचा कधीच मुद्दा हा नव्हता की मोबाईलवरती केलेली फिल्म ही मोबाईलवरतीच बघितल्या जावी अशा पद्धतीने. सो तो केला मोबाईलवरती. याचं कारण अगदी छोटंसं होतं की त्याच्या आधी आम्ही एक फिल्म करत होतो आणि त्याच्यात एक खूप बंदिस्त वातावरणात ती आम्हाला फिल्म करावी लागली होती, आणि तेव्हा बोलता बोलता हा विषय निघाला की कॅमेरा हा फ्री फ्लोईंग ॲक्टर्सबरोबर मूव्ह होऊ शकेल का, आणि तो परत त्याच्याबरोबर त्याचा एक जो
तामझाम तयार होतो, पॅराफेर्नेलिया तयार होतो, ते न करता. आणि अक्षरशः मी गप्पा मारण्याच्या नादात कोणीतरी काहीतरी बोलता बोलता म्हटलं शा मोबाईलवरती फिल्म झाली पाहिजे. आणि तो मुद्दा पुढे जात 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 अशा पद्धतीने आला की चल करून बघूया. आणि मग आम्ही खूप एक्सटेन्सिव्हली कॅमेरा टेस्ट करायला लागलो, मोबाईल कॅमेरेज, आणि ठरवलं की ठीक आहे आपण करू शकू, काहीतरी तर करू शकू. तेव्हा आयडिया मुळीच अशी नव्हती की आम्ही मोबाईलवरती तेव्हाचे जे प्रचलित कॅमेरे होते मोठे फिल्म कॅमेरे, रेड असेल किंवा एलेक्सा असेल किंवा सोनीचा कॅमेरा होता, की आम्ही बघा की आम्ही आमच्या मोबाईलने तुम्हाला हा मुद्दा नव्हता तो. इट वॉज नेवर अ कॉम्पिटिशन विथ बिगर कॅमेराज. आता राहिला मुद्दा की स्क्रीन्स बदलत आहेत, एंड कन्झम्पशन ज्याला म्हणतो ते बदलत आहे. तर ते थोडं डिफिकल्ट होतं, कारण की फिल्म करताना मला असं वाटत नाही की आपल्या कोणालाही असा प्रवास करायचा असतो की आता हे रिस्ट्रिक्टेड आहे, छोटं आहे, तर आपला विचार रिस्ट्रिक्ट करावा का, आपलं काय कशा पद्धतीने ते छोट्या स्क्रीनवरती बसवावं, या पद्धतीने त्या विचाराची सुरुवात व्हावी असं फार कोणाला डेलिबरेटली वाटतं असं नाही. आता ते करावं लागतं, हा तो मुद्दा आहे. तो हो, आता नक्की स्क्रीन बदललेत, कन्झम्पशन बदललं आहे, आणि काही गोष्टी आपल्याला शूट करताना याचा विचार करावा लागतो की हे छोट्या स्क्रीनवरती कसं दिसेल. पण परत एकदा तोच की विजन जर का वाईडर आहे तर ती रिस्ट्रिक्ट करण्यापेक्षा मला असं वाटतं जो स्क्रीन ज्याने निवडला आहे ना, त्या व्ह्युअरचंही ते डिस्क्रिप्शन आहे की त्यांनी तो मात्र त्यातला लॉंग शॉटही बघतो असं मला तरी वाटतं, आणि त्या लॉंग शॉटमधल्या गोष्टी तो नमूदही करू शकतो. सो त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि त्यांनी स्वतः त्याच्याशी ॲडॅप्ट केल्यामुळे मला पर्सनली मी स्वतःला रिस्ट्रिक्ट करतो की मोबाईलवरती ते बघितलं जाणार असेल तर मी काहीतरी वेगळं करावं का. अमोज? मला वाटतं हा एक तर खूप मोठं ट्रान्झिशन आहे आणि मोठा विचारही त्याच्यामागे आहे. एक म्हणजे ना, फिल्मचा प्राईम तसा बघायला गेला तर संपलेला आहे. जेव्हा फिल्म्स आल्या, जेव्हा आपण लहानपणी फिल्म बघायचो, तेव्हा जे दृश्य बघायला मिळायचं ना, ते आपल्याला अदरवाईज बघायलाच मिळायचं नाही. बरोबर? TV नव्हतं, काहीच नव्हतं. सो तुम्हाला जर हिमालय बघायचं असेल न जाता किंवा पॅरिस बघायचं असेल तर तुम्ही फक्त फिल्म्समधून बघायचा. त्यामुळे दॅट वॉज अ एक्सपिरियन्स जेव्हा ना लोकांना व्हिज्युअल, एवढं मोठं व्हिज्युअल, आणि जिथे मी कधीच ना बघू शकणार आहे ते मला बघायला मिळतंय. आता असं राहिलंच नाही. एक तर आता तुम्हाला हिमालय म्हणजे तुमच्या हातात आहे. करेक्ट. त्यामुळे पूर्वीला जे लोक मरायचे ना की अरे, जे खरे फॅन होते फिल्म्सचे, की नो बाबा हे गाणं काय ॲक्शन सिक्वेन्स असेल, वॉर मूवीज असतील, तेवढं नाही राहिलेलं. कारण की तुम्हाला आता इमेजचं रोजच बघतात. हां, आणि इमेजेसचं पोट भरतंय तुमचं. तुमच्याकडे भरपूर कन्झम्पशन तुम्ही केलेलं आहे. पूर्वी काही कन्झम्पशनच नसायचं. आणि कमिंग बॅक टू शूट करताना ना, कुठल्याही सिनेमॅटोग्राफरना मोठ्या पडद्यासाठीच करतो. या क्षेत्रात येतो. या. तो बाकी छोटा पडदे बिडदे नंतर येतील जातील ते नाही. पण त्याच्या मनात ना, व्हर्टिकल पण केवढं होतं, ऍड्स तुला व्हर्टिकल करायला लागतात. पण तुझा सोर्स, किंवा जसं तुम्ही क्रिकेट खेळताना तुम्हाला इंडियासाठी टेस्ट मॅचेस खेळायचे असते, त्याला जे एक पोझिशन कसं फिल्मला आहे ते कधी नाही चेंज होणार. त्यामुळे तुम्ही विचार करताना ना, तो मोठाच नेहमी होतो. तो माणूस बघतोय, तो त्याचा प्रश्न आहे, त्यांनी कुठे जाऊन बघायचं, पण आपण आपलं काम करेक्ट हलवायचं नाही असं मला वाटतं. आणि कारण याच्यावरती सुद्धा माझा विश्वास आहे, आणि असलाही पाहिजे लोकांचा, की तुम्हाला लोकांप्रमाणे काम करायचं का तुम्ही तुमचं वाटते ते काम लोकांपुढे सादर करायचं आणि त्यांनी ते बघणं. बरोबर. आणि त्यामुळे हा खूप डेलिकेट आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरं हा म्हणलं असं की मी म्हणतो असं की बरेचदा हा मुद्दा स्क्रीन काय साईजचा आहे याच्यावरती आलेला नसतो. मगाशी आपण सुरुवात ज्या प्रश्नाने केली की विजन काय आहे, त्या विजनमधनं त्याचा एक ग्रँजर हे अस्तित्वात आलेलं असतं, आणि त्या ग्रँजर करता घेतलेला शॉट हा स्क्रीनचा साईज डिसाईड करून येत नाही असं मला तरी वाटतं. मला फक्त एकच ॲड करायचं होतं. आयफोनवरती पॉंडिचेरी शूट झालेली, तर जसं कॅमेराची साईज छोटी होते ना, ते खूप एक्साइटिंग आहे. त्याच्यामुळे सडनली तुमचा जो ग्रामर आहे, तुम्ही ज्या पद्धतीने फिल्म शूट करू शकता, ते ॲव्हेन्यूज ओपन झाले. ते म्हणजे मला वाटतं की त्याच्यामुळे आम्ही काहीतरी ते जर पर्स्यू केलं तर ते काहीतरी नवीन डिस्कवर करू शकू. प्युअरली इन टर्म्स ऑफ मोबाईलवरती लोक फिल्म बघतील म्हणून कशा पद्धतीने, तर मला वाटतं की जर आपण एका प्रॉपर मोठ्या स्क्रीनसाठी जर आपण शूट करू शकतो तर त्याला स्केल डाऊन करणं कधी
ते ॲडॅप्ट करू शकतो. पण मला वाटतं ॲज अ सिनेमॅटोग्राफर आय थिंक वी शूड बी एबल टू शूट फॉर द बिग स्क्रीन. राईट. आता शेवटचे 2 प्रश्न. एक की तुम्ही कुठला तुमच्या कामातला असा क्षण सांगू शकता का, की जिथे जो मोस्ट चॅलेंजिंग होता किंवा जिथे सगळा एक्सपिरियन्स तुम्हाला ओतावा लागला, तसा एखादा क्षण तुम्हाला आठवतोय का आत्तापर्यंत केलेल्या कामातला? रोजच लागतो तो. हो खरं आहे. त्यामुळे असं यू कॅनॉट पिन पॉईंट वन, बट देर आर एक्सपिरियन्सेस वॉट यू टेक आउट ऑफ एव्हरी फिल्म, की प्रत्येक फिल्ममध्ये एखादा शॉट असतो जो यु नो विच बिकम्स मेमोरेबल अँड फॉर यू ऑल्सो ॲज वेल ॲज दी ऑडियन्सेस. म्हणजे बालगंधर्वमधलं ते शॅडोचा शॉट होता, ते मी ॲक्च्युली बघितलेलं 19 नंबर गल्लीत ठाण्यात लाईट गेल्यावर, आणि तुम्ही रिक्रिएट केलं पावसाळ्यात, पण तो होता धुळीत क्रिएट झालेलं ते व्हिज्युअल एका सेकंदाकरता, पण ते मी बालगंधर्वमध्ये तसंच्या तसं रेखाटलेलं होतं पाऊस आणि ह्याच्या प्रकारे. किंवा हंबीररावमध्ये तो सनचा शॉट असेल, यु नो, विच फॉर मी इट वॉज 3 दिवस लागले आम्हाला तो कन्सिव्ह करून फायनल ह्याला पोचायला. असे प्रत्येक फिल्ममध्ये असतात. त्यामुळे काय म्हणतात, तो रोज डे इन डे आउट आम्ही एक्सपिरियन्स घेत असतो, की एखाद्या फिल्मचा एखादा शॉट असतो आणि तो विच बिकम्स मेमोरेबल. राईट. मिलिंद? सो लुकाछुपीमध्ये एक गाणं होतं, त्या दोघांचं लग्न झाल्यावरती ते घरात येतात आणि तिच्या स्वागताकरता ते गाणं आहे. सो ते घर खूप छोटं होतं, मध्ये एक चौक होता आणि त्या छोट्या घरामध्ये छोट्या चौकात प्रत्येक लेवलवरती साधारण 300 डान्सर्स होते. आणि त्याच्यात मला लपवायची प्रायमरी एक गोष्ट होती ती म्हणजे कॅमेरा इटसेल्फ, कारण की तो जिमी जिपवरती होता. त्यामुळे त्या 300 लोकांचं लाईटिंग करणं आणि त्या घराचं लाईटिंग करणं प्रायमरी, दॅट वॉज वन थिंग. ओ बाप रे बाप. सो या अमल? मला अगेन महेश म्हणाला तसंच की कस लिटरली प्रत्येक प्रोजेक्टमध्ये लागतोच. पण मला पहिल्या जे आठवतं ते म्हणजे हरिश्चंद्रची फॅक्टरी आम्ही सगळ्यांनी, परेश आणि आमच्या ग्रुपनी बनवली होती. त्याच्यात आम्ही एक डिसिजन घेतलं होतं की प्रत्येक फ्रेम असेल ती टिल्ट पण नाही होणार, पॅन पण नाही होणार. फक्त जो ब्लॉक लावायचा आहे तोच लागेल. त्यांनी एक विंटेज लुक येईल असं मला वाटत होतं. आणि ते डिसिजन तो घेतला. पण ना जेव्हा ब्लॉकवाले आणि परेश बिईंग फ्रॉम थिएटर बॅकग्राऊंड, तो मोठे मोठे टेक्स आणि पूर्ण सीन ब्लॉक करायचा. त्यामुळे ते गेले ना, किंवा जर काही मुवमेंट झाली की एम्प्टी फ्रेम, नेगेटिव्ह स्पेसेस, हेड स्पेसेस यांचे भयंकर अनकम्फर्टेबल चॉईसेस समोर यायचे. सो ते पूर्ण फिल्म फॉलो करायला ना इट वॉज अ रिअल बिग चॅलेंज. पण ते जमलं शेवटी आणि त्यामुळे त्याच्यात एक वेगळं पण त्यामुळे निर्माण झालं. आणि याच्यामध्ये मजा अशी आहे की मगाशी हा बोलताना पण म्हणाला ना, सगळ्यात मला जी आवडते फिल्म इंडस्ट्रीमधली गोष्ट किंवा आपल्या कामातल्या सगळ्याच आणि नॉट ओन्ली DOP, ते म्हणजे ना, नाही हा शब्द कोणी म्हणत नाही पटकन. नेव्हर से नो. नेव्हर से नो. कारण ना, एकतर वेन यू से यू आर टॅलेंटेड, वेन यू आर HOD, तुम्ही जे म्हणणार ना ते तुमच्यात ते करून दाखवायची क्षमता आहे ही असलीच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही एकतर म्हणतच नाही. आणि तुम्ही जेव्हा ते म्हणता ना, तुम्हाला अशक्य कधी असतं, एकतर टाईम नाही आहे किंवा पैसे नाही आहेत, देन इट इज नॉट पॉसिबल. जर तुम्ही एखादं काहीतरी असं सांगितलं, अदरवाईज टॅलेंट वाईज किंवा टीम सपोर्ट वाईज अशक्य असं आत्ता काहीच नाही आहे. सो हे जेव्हा तुम्ही म्हणता, कुठलाही डिसिजन असेल, छोटा असेल मोठा असेल, तर मग तो कुठल्याही परिस्थितीत झालाच पाहिजे. आणि हा तुम्ही सगळेच जण डे टू डे लाईफमध्ये ना तुम्ही फेस करताच की नाही, आता हा शॉट, मग तो संध्याकाळचा शॉट जरी साधा शॉट आहे, काही 1000 वेळा 1000 लोक जाऊन सनसेटचा शॉट घेतात, पण तरीसुद्धा तो सूर्य जायच्या आत सगळे तिकडे पोहोचून एक तिथे सीनचा एक सिल्हूएट शॉट घ्यायचा आहे ना, हा आजही चॅलेंजिंगच वाटतो की त्या वेळेत तिथे पोहोचून ते शॉट घ्या. बऱ्याच स्क्रिप्ट्स असतात ना, त्यामध्ये रायटर लिहून जातो की मूनलिट नाईट. आता हा दशावतारला सुद्धा परत एकदा अनुभव आला. आणि ती रात्र कशी करायची ना, ही मला वाटतं ती सगळ्यात जास्त चॅलेंजिंग होते. कारण प्रत्येकजण आपली रात्र ॲज सिनेमॅटोग्राफर्स आम्ही वेगवेगळी पद्धतीने बघतो. दशावतार बाबतीत असं होतं की आम्हाला ते रिअलिझमच्या जवळ ठेवायचं होतं. त्यामुळे आता मला दिसणारी रात्र आहे ती राखाडी आहे, ॲक्च्युली ग्रे आहे. त्यामुळे आम्ही म्हणजे ठरवून ब्लू लाईट नाही करायचे, तर ब्लू नाही आणि त्या बाबतीत सुबोधसुद्धा व्हेरी क्लिअर होता. सो मग तो कलर चूज करणं, लाईटचा फिल्टर
चूज करणं. आणि त्यानंतर ती लाईटची जी लेवल आहे ना ती एवढी कमी ठेवायची की त्याच्यामध्ये मग ती लाईट कमी असल्यामुळे टॉर्चचा प्रकाश दिसतो, मशालीचा जो लाईटचा प्ले आहे तो चेहऱ्यावरती दिसतो. हे सगळं त्याच्याने ती रिअलिस्टिक फील होते. पण ते करत असताना एक प्रचंड भीती असते की आता हे सगळं तर आपण केलं आहे, पण आता मग पूर्ण स्क्रीनवर नॉईज तर नाही येणार. म्हणजे एवढ्या लो लाईटमध्ये जेव्हा तुम्ही शूट करता, करेक्ट. सो ती मला वाटतं एक कठीण हे होते. पण त्यामुळे अजून एक गोष्ट होते की त्यामुळे मग ॲक्टर्सना सो व्यवस्थित दिसत नसतं, त्यामुळे ते ॲक्च्युली मूनलाईटमध्ये चालत असल्यासारखे ते चालत असतं. राईट. सो तो मला वाटतं की तो एक सक्सेसफुल हे एक्सपिरियन्स होता जो कम्प्लीट झाला. म्हणजे शूट तर झालेलं, पण नंतर मग कलरिस्ट जो हॅनी हलीम होता, तर त्यांनी त्या एकदम लास्ट बॉर्डरला ते कशा पद्धतीने ते सांभाळलं आणि त्याच्याने मग तो इम्पॅक्ट क्रिएट झाला. ही एक गोष्ट. दुसरं मला ना मी FTIचा डिप्लोमा शूट करत होतो, तर तो 35 mm केलेला. सो तेव्हा ना नेगेटिव्ह बरोबर आम्ही खेळायचो, काय काय वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करून बघायचो. तर एक नेगेटिव्ह ब्लीच बायपास असं तो एक प्रोसेस होता. म्हणजे त्याच्यामध्ये ना सडनली, कारण तेव्हा DI नव्हतं, त्यामुळे जे आपण कॅमेऱ्यात रेकॉर्ड करतो तीच फायनल इमेज होते. आणि आम्ही एक हू थॉट ऑफ द लिटल बॉय नावाची ती आमची डिप्लोमा फिल्म होती. तर त्याच्यात एक चौथा एक सेक्शन होता जो एका वॉर अफेक्टेड मुलाबद्दल होता. सो आम्हाला त्याच्यातला जो स्टार्कनेस आहे ना त्यासाठी आम्ही तो नेगेटिव्ह ब्लीच बायपास वापरला आणि ते आम्ही डिलाईटमध्ये शूट केलं. आणि तुम्हाला कळायचं नाही की नक्की काय रेकॉर्ड होतं आहे, काय रजिस्टर होतं आहे. आणि आम्ही ग्रेडला गेलो आणि कलरिस्टसोबत बसलो आणि तेव्हा ॲनालायझर असायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ना फक्त 2-2.5 स्टॉपपर्यंतच तुम्ही प्ले करू शकता. रेंज त्याला जास्त आणि ते आम्ही ॲनालायझरवरती ती इमेज प्ले व्हायला लागली आणि काहीच दिसत नव्हतं. हे एकदम, कारण इट वॉज सो मच ॲट द एज ना की त्या मॉनिटरवरती जे हायलाईट्स होते ना ते सगळे. पण मला कलरिस्ट होते, प्रकाश होते त्याला, सो त्यांनी सांगितलं नाही दिसणार. आणि मग फायनली जेव्हा ती नेगेटिव्ह स्क्रीनवरती बघितली ना तर दे वर सो गुड. ते ऑब्व्हियसली 35 mm सुद्धा क्रेडिट होतं. आणि सेकंडली वेन यू गो टू द एक्स्ट्रीम ना तेव्हा मग तुम्हाला फिल्म काहीतरी सरप्राईज करते. आणि आय थिंक दॅट इज वन ऑफ माय एक्सपिरियन्सेस. कायमच मला सिनेमॅटोग्राफरसोबत मजाच येते गप्पा मारायला. आणि खूप जास्त नाही म्हटलं तरी आपण एकत्र काम करत जरी असलो तरी अशा गप्पांच्या निमित्ताने काहीतरी डेफिनेटली वेगळा एक्सपिरियन्स आणि वेगळं लर्निंग होतं. सो थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. डिरेक्टर बरोबर सिनेमॅटोग्राफर हा एकमेव व्यक्ती आहे जो पहिल्यापासून शेवटपर्यंत असतो. बाकी सगळे डिपार्टमेंट्स थोड्या वेळ, पण सिनेमॅटोग्राफर इज फ्रॉम स्क्रिप्ट नॅरेशन टिल रिलीज प्रिंट, द ओनली डिपार्टमेंट. बरोबर. नमस्कार. आजचा हा एपिसोड तुम्ही बघितला असाल आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच विषय खोलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि आम्हाला सांगा की तुम्हाला अजून अशा कुठल्या विषयांवरती या गप्पा रंगलेल्या तुम्हाला ऐकायला आवडतील. जसे आपण आज सिनेमॅटोग्राफरसोबत गप्पा मारल्या तशा अजून कोणत्या गप्पा तुम्हाला ऐकायला आवडतील हे आम्हाला नक्की सांगा.